नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सेन्सेक्सने गेल्या 5 वर्षात 12.81% एवढे ॲन्युअलाइज रिटर्न आपल्याला जनरेट करून दिले आहेत. आता या स्टेटमेंटचा अर्थ नेमका काय होतो? याचा अर्थ एवढाच आहे की 5 वर्षापूर्वी जर तुम्ही सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला एकूण 12.81% एवढे रिटर्न्स मिळाले असते. मग ही इन्व्हेस्टमेंट लमसम असू दे किंवा SIP याच्यामुळे काही फरक पडला असता का? काळजी करू नका, तुम्ही याच्यामध्ये एकटे नाही आहात. स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडचे रिटर्न्स समजावून घेणं थोडंसं आव्हानात्मक असू शकतं. विशेषतः CAGR, ॲब्सोल्यूट रिटर्न आणि XIRR या सगळ्या टेक्निकल टर्म्स व्यवस्थितपणे समजून घेणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. पण घाबरू नका, त्या सगळ्या गोष्टींसाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे रिटर्न्स आहेत ते थोडेसे सोपे करून सांगणार आहोत. ॲब्सोल्यूट रिटर्न, CAGR, XIRR यासारखे रिटर्न्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. या प्रत्येक रिटर्न्स मागचा सिग्निफिकन्स काय आहे तोही मी तुम्हाला सोपा करून सांगणार आहे. त्यामुळे निवांत आरामात बसा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मला एक रिक्वेस्ट करायची आहे, ती म्हणजे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. चला तर मग या कॅल्क्युलेशन्स बद्दल थोडंसं समजावून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला आर्ट ऑफ पर्सनल फायनान्समध्ये मास्टर्स करायचे आहे का? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नंबर्स समजावून घ्यायला लागतील. पैशामागचे गणित काय आहे हे शिकणं आपली पहिली पायरी असणार आहे. आणि एकदा तुम्ही ही पायरी किंवा हा कोड जर क्रॅक केलात तर त्याच्या जोरावर तुम्ही कुठलीही गणिते व्यवस्थितपणे सोडवू शकता किंवा कुठलेही पर्सनल फायनान्स मॅथचे कॅल्क्युलेशन्स करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर सहजरित्या तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल अचीव करू शकता. मित्रांनो, पर्सनल फायनान्समध्ये बेसिक मॅथ कशा भोवतीनं फिरतं त्या गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन सिंपल. मित्रांनो, कल्पना करा की तुमच्या मित्राला पैशाची गरज आहे आणि तुम्ही त्याला 5 वर्षासाठी 1 लाख रुपये दिले आहेत. आता याच्या बदल्यात तुम्ही त्याच्याकडून काहीही घेणार नाही आहे असं जरी तुम्ही त्याला सांगितलं तरी तो 5 वर्षासाठी 10% व्याज तुम्हाला द्यायला तयार आहे. मित्रांनो, आता इथे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 1 लाख रुपये. टेन्युअर किती आहे? 5 वर्षाचं. आणि इंटरेस्ट किती आहे? 10%. मग आता आपण इंटरेस्ट किती तुम्हाला मिळेल याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आणि पूर्ण टेन्युअर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला व्याजासहित किती रक्कम मिळणार तेही बघूया. आता या गुगल शीटवर तुम्हाला दिसत आहे की प्रत्येक वर्षाचं जे प्रिन्सिपल आहे ते सेमच आहे, 1 लाख रुपये. आणि इंटरेस्ट जो आहे तो 10%नी सेमच राहतो. म्हणजे टोटल इंटरेस्ट तुम्हाला 5 वर्षाचा किती रिसीव्ह होणार? 50,000 रुपये. आणि इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल जर आपण बघितलं तर साधारण 1.5 लाख रुपये तुम्हाला 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमचा मित्र देईल. आता आपण हे गुगल शीटवरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते बघितलं, ते खूप सोप्या पद्धतीने आपल्याला कळालं, राईट? मित्रांनो, आता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला जर बघितला तर एकदम सिंपल आहे. P×R×T म्हणजे काय? प्रिन्सिपल इंटू रिटर्न इंटरेस्ट इंटू टेन्युअर. आणि ह्या आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाकल्या तर आपल्याला कळतं की 1 लाख इंटू 10% इंटू 5 जर आपण केलं तर आपल्याला टोटल अमाऊंट पण 1,50,000 रुपये एवढी मिळते. म्हणजे आपण जर आपल्या मित्राला 10% इंटरेस्टनं पैसे दिले तर 5 वर्षानंतर आपल्याला 1.5 लाख रुपये टोटल इंटरेस्ट सकट पैसे परत मिळतील. आणि हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ग्रोच्या कॅल्क्युलेटरवर पण करू शकता, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे जर तुम्हाला 10% व्याज मिळणार असेल आणि तुम्ही 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले असतील तर तुम्हाला जे मिळणारं व्याज आहे ते 50,000 रुपये एवढं असेल. इथे आपण ज्या व्याजाचा संदर्भ घेतलेला आहे ते व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजेच साधं व्याज आहे. पण काय मित्रांनो, भरपूर अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत ज्या सिंपल इंटरेस्ट देत नाहीत. मग ते आपल्याला देतात कंपाऊंड इंटरेस्ट. मग आता कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे याच्यावर थोडीशी नजर टाकूया. मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं, तेच एक्झाम्पल जर आपण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये वापरलं तर तुमचा जो काही मित्र आहे तो तुम्हाला फक्त तुमच्या मुद्दलावर नाहीच तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर पण व्याज देणार. थोडंसं कन्फ्यूज झाला का? थांबा, मी सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतो. गुगल शीटवर बघू. मित्रांनो, गुगल शीटवर आता तुम्ही बघत आहात की तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट पण वेगळी दिसते आहे आणि व्याजाची रक्कम पण वेगळी दिसत आहे. इथे आपल्याला दिसत आहे की पहिल्या वर्षासाठी आपल्या 1 लाखाच्या प्रिन्सिपलवर 10%च्या हिशोबानं आपल्याला 10,000 रुपये व्याज मिळणार आहे. पण
नेक्स्ट इयरमध्ये जे तुम्हाला व्याज मिळणार आहे ते 1 लाखावर नसून 1,10,000 मिळणार आहे. कारण पहिल्या महिन्यातली जी व्याजाची रक्कम आहे ती पुढच्या महिन्याच्या प्रिन्सिपलमध्ये ऍड झालेली आहे आणि टोटल अमाऊंटवर आता तुम्हाला 10% व्याज मिळणार आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या वर्षाची जी तुमची व्याजाची अमाऊंट आहे ती 11,000 रुपये आपल्याला दिसत आहे. आता तिसऱ्या वर्षी आपण बघितलं 1,10,000 रुपये प्रिन्सिपल प्लस 11,000 रुपये आपलं व्याज, हे जर आपण एकत्र केलं तर तिसऱ्या वर्षी आपल्याला मिळणारं जे व्याज आहे ते 12,100 रुपये होतं. कारण इथे आपण आधीच्या वर्षाचं 1,10,000 रुपये प्रिन्सिपल प्लस 11,000 जे व्याज मिळालं ते आपण ऍडिशन केलं आणि टोटल अमाऊंटवर आपल्याला आता व्याज मिळालेलं आहे. आणि हीच गोष्ट 5व्या वर्षापर्यंत कंटिन्यू होत राहील. आणि म्हणूनच इथे आपल्याला कळतं की कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो सिंपल इंटरेस्ट पेक्षा थोडासा वेगळा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा हा जो फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या हिशोबानं जर आपण 5 वर्षाची टोटल अमाऊंट काढली तर ती साधारण 1,61,051 रुपये एवढी होते. मित्रांनो, तुम्ही हे जे कंपाऊंड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आहे ते ग्रोचं कॅल्क्युलेटर यूज करूनही करू शकता, जे तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहे. मित्रांनो, या चार्टच्या मदतीने आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यामधला डिफरन्स समजावून घेऊया. सिंपल इंटरेस्टमध्ये काय असतं की तुमचा जो प्रिन्सिपल अमाऊंट असतं किंवा लोन अमाऊंट असतो त्याच्यावर तुमचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं की प्रिन्सिपल अमाऊंट बरोबरच तुमचं जे अक्युमुलेशन ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स होतात. सिंपल इंटरेस्टमध्ये आपल्याला फिक्स पर्सेंटेज असतात, म्हणजे तुमचं जे काही डिपॉझिट आहे किंवा लोन घेतलं आहे त्याच्यावर फिक्स तुम्हाला पर्सेंटेज मिळणार आहेत. पण कंपाऊंड इंटरेस्ट जर आपण बघितलं तर ते वाढत जातं आणि अक्युमुलेशन जे काही आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं. सिंपल इंटरेस्ट कशासाठी वापरलं जातं? मॉर्टगेजेस, कार लोन्स किंवा पर्सनल लोनसाठी सिंपल इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन वापरलं जातं. तर इथे कंपाऊंड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन क्रेडिट कार्ड्स, सेव्हिंग अकाउंट किंवा इन्व्हेस्टमेंट जर असेल तुमची तर त्यासाठी वापरलं जातं. आता तुम्हाला स्क्रीनवर सिंपल इंटरेस्टचा आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युलाही दिसत असेल. दोन्हीही वेगवेगळे आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टची जर संकल्पना व्यवस्थितपणे कळाली असेल तर तुम्हाला कंपाऊंड रिटर्न हे पण समजणं सोपं जाईल. आपल्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारे रिटर्न्स समजावून घेण्यासाठी आपल्याला कंपाऊंड रिटर्न समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, रिटर्न्स बद्दल बोलत असताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत ते समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे मार्ग कुठले आहेत तर ॲब्सोल्यूट रिटर्न कसे कॅल्क्युलेट करणं हे माहीत असणं गरजेचं आहे. CAGR म्हणजे काय आणि XIRR हे सगळ्या गोष्टी या टेक्निकल टर्म्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता आपण पुढच्या भागामध्ये एक एक करून हे सगळे टर्म्स काय आहेत हे समजावून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲब्सोल्यूट रिटर्न काय असतात याच्यावर चर्चा करूया. आपण जेव्हा ॲब्सोल्यूट रिटर्न बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की तुमचे रिटर्न्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी ही एक बेसिक मेथड आहे. आपण ॲब्सोल्यूट रिटर्नला टोटल रिटर्न असेही म्हणतो. म्हणजे ॲब्सोल्यूट रिटर्न आपल्याला काय सांगतात की आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर आपल्याला एकूण फायदा किंवा एकूण नुकसान किती झालेलं आहे. मित्रांनो, समजा तुम्ही जानेवारी 2022 मध्ये XYZ या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली, तीही 1 लाख रुपये, आणि 1 वर्षासाठी तो स्टॉक तुम्ही तुमच्याजवळ ठेवला आणि 31 डिसेंबर 2022 रोजी त्या स्टॉकची जी प्राइस आहे किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जी प्राइस आहे ती 1,20,000 रुपये झाली. तर इथे तुमचे रिटर्न्स काय असतील? हे कॅल्क्युलेशन्स खूप सोपे आहेत. थोडंसं मॅथ्स करूया. गुगल शीटवर तुम्ही बघू शकता. इनिशियल व्हॅल्यू काय होती जानेवारी 2022ला 1 लाख रुपये. एंडिंग व्हॅल्यू काय होती डिसेंबर 2022ला 1,20,000 रुपये. म्हणजे तुमचे जे काही रिटर्न्स आहेत ते 20,000 रुपये झाले. म्हणजेच ॲब्सोल्यूट रिटर्न किती मिळाले? 20%. मित्रांनो, इथे ॲब्सोल्यूट रिटर्न कॅल्क्युलेट करताना जे आपल्याला 20% मिळाले त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला वापरला तो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. एंडिंग व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. म्हणजे आता आपल्या ज्या सगळ्या प्राइजेस आहेत त्या आपण या पूर्ण कॅल्क्युलेशन्समध्ये टाकल्या तर आपल्याला काय मिळेल? एंडिंग व्हॅल्यू 1,20,000, इनिशियल व्हॅल्यू 1 लाख डिवायडेड बाय 1 लाख इंटू 100 म्हणजे 20%. आणि यालाच आपण ॲब्सोल्यूट रिटर्न किंवा टोटल रिटर्न असं म्हणतो. आपण या एक्झाम्पलमध्ये काय बघितलं की आपण जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे ती फक्त विचारात घेतलेली आहे. पॅसेज ऑफ टाइम जे आहे ते आपण इथे विचारात घेतलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी आपण अजून एका एक्झाम्पलनं समजावून घेऊया. मित्रांनो, समजा तुम्ही जानेवारी 2022 मध्ये 1 लाख रुपये ABC स्टॉकमध्ये गुंतवले आणि डिसेंबर 2023ला त्यातून
जेव्हा तुम्ही एक्झिट झालात त्यावेळी तुमच्याकडे 1,30,000 रुपये होते. तर मित्रांनो, मला इथे तुम्ही सांगा की तुमचे ॲब्सोल्यूट रिटर्न काय आहेत. या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. इनिशियल व्हॅल्यू काय होती जानेवारी 2022ला 1,00,000 रुपये. एंडिंग व्हॅल्यू काय होती डिसेंबर 2023ला 1,30,000. आणि होल्डिंग पिरियड किती होता 2 वर्षाचा. आणि ॲब्सोल्यूट रिटर्न आपल्याला किती मिळाले 30%. मित्रांनो, आता दोन्ही एक्झाम्पल आपण बघितली. आत्ताचं जे एक्झाम्पल आपण बघितलं एबीसी स्टॉकचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 30% ॲब्सोल्यूट रिटर्न मिळताना दिसत आहेत. मग जर मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की तुम्ही XYZ स्टॉकमध्ये पैसे गुंतवाल का एबीसी स्टॉकमध्ये पैसे गुंतवाल, तर तुमचं उत्तर असेल एबीसी स्टॉक, नाही का. पण मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकताय, तर कारण ॲब्सोल्यूट रिटर्न हा टाइम कंपोनंट कन्सिडर करत नाही. आणि म्हणूनच टाइम कंपोनंट कन्सिडर केल्यानंतर आपल्याला मिळणारे रिटर्न्स काय आहेत हे जाणून घ्यायसाठी आपल्याला CAGR समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, ज्याला आपण ॲन्युअलाइज रिटर्न असेही म्हणतो. आता CAGR आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला मदत करते. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती ॲव्हरेज इयरली किती ग्रोथ करत आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही CAGR रिटर्न्स काढले पाहिजेत. बेसिकली असं गृहीत धरलं जातं आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कंपाऊंडेड होत असते ओव्हर द टाइम. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हॉट इज कंपाऊंडिंग. आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट जे बघितलं त्याच्यासारखंच आहे, काहीही वेगळं नाहीये. कंपाऊंडिंग म्हणजे काय की आपल्याला एका वर्षात जे रिटर्न मिळतात ते परत इन्व्हेस्ट केले जातात आणि पुढच्या वर्षी सगळं ऍड करून तुम्हाला अधिक रिटर्न मिळतात. आणि हीच सायकल दरवर्षी कंटिन्यू होते. मी तुम्हाला थोडंसं सोपं करून सांगतो. पहिल्या वर्षी जे काही आपल्याला प्रॉफिट होतं ते दुसऱ्या वर्षासाठी परत इन्व्हेस्ट केलं जातं आणि दुसऱ्या वर्षासाठी जे काही प्रॉफिट होईल ते तिसऱ्या वर्षी परत इन्व्हेस्ट केलं जातं आणि ही सायकल कंटिन्यू होते. आपण मगाशी कंपाऊंड इंटरेस्टचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बघितलंच होतं. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CAGRचा फॉर्म्युला काय आहे. मित्रांनो, CAGR पर्सेंटेजचा फॉर्म्युला आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. मित्रांनो, आपण मगाशी 2 स्टॉकची एक्झाम्पल बघितली, ABC आणि XYZ. त्याच्यावरच आपण थोडंसं परत येऊया आणि CAGRची थोडीशी कॅल्क्युलेशन्स करूया. आता स्क्रीनवर तुम्हाला दोन्ही अमाऊंट आणि दोन्ही स्टॉक बद्दलची माहिती दिसते. XYZ स्टॉकमध्ये इनिशियल व्हॅल्यू जानेवारीमध्ये 1,00,000 होती, एंडिंग व्हॅल्यू 1,20,000 होती, होल्डिंग पिरियड 1 वर्ष, ॲब्सोल्यूट रिटर्न 20%. आणि CAGR जर बघितला तर 20%चा आहे. आपल्याला सरळ सरळ दिसून येतोय कारण एकच वर्षाचा होल्डिंग पिरियड आहे. ABC स्टॉकमध्ये थोडंसं गणित जे आहे ते बदललेलं बघायला मिळतं. इनिशियल अमाऊंट 1,00,000 आहे जानेवारी 2022, एंडिंग व्हॅल्यू डिसेंबर 2023 1,30,000 रुपये, होल्डिंग पिरियड 2 वर्षाचा, ॲब्सोल्यूट रिटर्न जरी 30% दिसत असतील तरी CAGR 14.02% एवढेच दिसत आहेत. आता असं काय झालं की सगळ्या गोष्टी बदलल्या, तर त्यासाठी आपण ज्या आपल्या व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युलामध्ये टाकून क्लिअर करूया. CAGRचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. XYZ स्टॉकसाठी जर आपण तो फॉर्म्युला वापरला तर तुमच्या स्क्रीनवर सरळ सरळ दिसत आहे की 20% रिटर्न कशा पद्धतीने या गणितामध्ये दिसत आहेत. आता ABC स्टॉकमध्ये जर आपण या सगळ्या व्हॅल्यू या CAGRच्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये टाकल्या तर तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की 14.02% कशा पद्धतीने तुमचं गणित आलेलं आहे. आता हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपण करून दाखवले तुम्हाला गुगल शीटवर, पण हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ग्रोच्या कॅल्क्युलेटरवर खूप इझिली करू शकता, तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मित्रांनो, जर सेम क्वेश्चन मी तुम्हाला परत विचारला तर तुमचं उत्तर कदाचित बदललेलं असेल आणि तुम्ही म्हणाल की मी आता XYZ या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करेन किंवा तो स्टॉक सिलेक्ट करेन. बरोबर आहे ना. या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला कळालं की ॲब्सोल्यूट रिटर्न आणि CAGR किती वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतात. आणि यावरूनच आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण रिटर्न कॅल्क्युलेट करतो तेव्हा टाइम हा कंपाऊंड जो लक्षात घ्यायचा आहे तो किती महत्त्वाचा आहे. पण जर आपण ॲब्सोल्यूट रिटर्न आणि CAGR XYZ स्टॉकसाठी बघितले तर ते सेम आपल्याला बघायला मिळतात. का? तर याचं कारण एक आहे, जे टेन्युअर आहे ते 1 वर्षाचं आहे, होल्डिंग पिरियड फक्त 1 वर्षाचा आहे. त्यामुळे ॲब्सोल्यूट रिटर्न आणि CAGR सेम बघायला मिळत आहेत. पण जर तुमचा होल्डिंग पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फरक बघायला मिळतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, ॲब्सोल्यूट रिटर्न बघितले, CAGR बघितले. आता CAGRचे कॅल्क्युलेशन्स बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की रिटर्न कॅल्क्युलेट करायसाठी CAGR हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण 1 मिनिट थांबा. जसं सगळ्या गोष्टीला लिमिटेशन्स असतात तसे CAGRला पण काही लिमिटेशन्स आहेत. काय आहेत त्याचे लिमिटेशन्स त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया. मित्रांनो, समजा तुम्ही कारनं प्रवास करताय
आणि तुमचा सरासरी वेग जो आहे तो 80 किलोमीटर पर आवर इतका आहे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पूर्ण प्रवासात 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गाडी चालवली आहे. काही वेळा तुम्ही गाडी हळू चालवता, काही वेळा तुम्ही गाडी फास्ट चालवता. सोप्या शब्दात सांगायचं तर हे 80 किलोमीटर जे डिस्टन्स आहे ते आपण एका तासात कंप्लीट करतो. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक मिनिटाला किंवा प्रत्येक सेकंदाला आपली गाडी 80 किलोमीटर या वेगाने धावेल. कधी ती 60 किलोमीटरनं धावेल, कधी ती 100 किलोमीटरनं धावेल. ओव्हरऑल काय आहे की ॲव्हरेज एका तासात तुम्ही 80 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट बाबतीत देखील नेमकं हेच आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या स्टॉकने 5 वर्षात 12%च्या CAGRने रिटर्न्स जनरेट करून दिलेले आहेत, त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण प्रत्यक्षात म्हणतो की 5 वर्षात या पर्टिक्युलर स्टॉकने 12% CAGR आपल्याला रिटर्न जनरेट करून दिलेत, बरोबर. तर दरवर्षी सरासरी 12%च्या ग्रोथने हा स्टॉक वाढला असं आपल्याला म्हणायला लागेल. पण जरी आपल्याला CAGR 12% दिसत असेल तरी प्रत्येक वर्षाचे जे रिटर्न्स आहेत ते आपल्याला वेगवेगळे बघायला मिळू शकतात. कधी ते जास्त असू शकतात, कधी ते कमी असू शकतात. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी 50% रिटर्न मिळाले, दुसऱ्या वर्षी 2% रिटर्न मिळाले, तिसऱ्या वर्षी 30% रिटर्न मिळाले अँड सो ऑन. पण ॲव्हरेज जर आपण काढलं तर 25% रिटर्न पर ॲन्युअम आपल्याला बघायला मिळतात. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, मार्केटची जी काही मुवमेंट आहे ती इथे इग्नोर होत आहे. आणि CAGRची पहिली लिमिटेशन्सच ही आहे की मार्केटची जी काही मुवमेंट आहे ती इग्नोर होते. आणि CAGR काय करतो की स्थिर वाढ जी आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये गृहीत धरतो. पण जर तुम्ही थोडंसं डीप जाऊन विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की SIP इन्व्हेस्टमेंट जर आपण केली तर काय होईल. CAGR या अनियमित इन्व्हेस्टमेंटचा विचार करणार की नाही, कारण SIP आपण एका विशिष्ट वेळेसाठीच इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात येतं की CAGR हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला चांगला पर्याय म्हणून समोर येत आहेत. मग आता आपल्यासमोर प्रश्न येतो की SIP जर आपण करत असेल तर आपले कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतील आणि रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट होतील. आणि हे रिटर्न्स मोजण्यासाठीच आपल्यासमोर तिसरी रिटर्न पद्धती समोर येते, ती म्हणजे XIRR म्हणजेच एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स. आता XIRR काय आहे हे समजावून घेऊया. मित्रांनो, ही एक रिटर्न कॅल्क्युलेशनची पद्धत आहे. जर तुमचे कॅश फ्लो वेगवेगळ्या पद्धतीने असतील, म्हणजे आपण SIPचं एक्झाम्पल घेतलं तर ते जे रिटर्न कॅल्क्युलेट करताना आपण जी पद्धत वापरतो ती पद्धत म्हणजे XIRR कॅल्क्युलेशन्स. XIRR हे IRR म्हणजेच इंटरनल रेट ऑफ रिटर्न याच्यासारखेच आहे. परंतु XIRR काय करते तर इरेग्युलर कॅश फ्लोज जे असतील तर ते चांगल्या पद्धतीने हाताळू शकते. IIR आपल्याला काय कॅल्क्युलेशन्स देते तर तुमचा कॅश फ्लो जो आहे तो पिरियडिक जर असेल तरच ते कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित पद्धतीने आपल्यासमोर येतात. आता सगळ्यात पहिल्यांदा IRR काय आहे हे समजावून घेऊया. इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा संभाव्य इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉफिटचा अंदाज लावण्यासाठी घेतलं जाणारं किंवा कॅल्क्युलेट केलं जाणारं एक मेट्रिक आहे. आता IIR हा एक डिस्काउंटेड रेट आहे. कॅश फ्लो ॲनालिसिस म्हणजे डिस्काउंटेड कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये नेट प्रेझेंट व्हॅल्यू जे काही कॅश फ्लोची आहे ती इक्वल टू 0 करण्याचं काम IIR करतो. मित्रांनो, IIRचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते NPVच्या फॉर्म्युलाप्रमाणेच त्याच्यावरच रिलाय करतात. मित्रांनो, एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे, IIR इज नॉट द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ रुपीज. ते वार्षिक रिटर्न आहेत ज्याच्यामुळे NPV 0 होते. आय नो थोडंसं कन्फ्यूज झाला आहात तुम्ही. आपण एका एक्झाम्पलनं या सगळ्या गोष्टी सोप्या करूया. मित्रांनो, समजा तुम्ही 1 लाख रुपये एका पर्टिक्युलर स्टॉकमध्ये गुंतवलेले आहेत आणि प्रत्येक वर्षाला तुम्हाला एवढा प्रॉफिट त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. पहिल्या वर्षी 10,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 30,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 20,000 रुपये, चौथ्या वर्षी 30,000 रुपये आणि 5व्या वर्षी 20,000 रुपये. आता आपण बघूया की IRR हा किती असेल. आता इथे तुम्हाला गुगल शीटवर दिसतंय की इनिशियल इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये, पहिल्या वर्षी प्रॉफिट 10,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 30,000, तिसऱ्या वर्षी 20,000, चौथ्या वर्षी 30,000, 5व्या वर्षी 20,000. IIR कॅल्क्युलेशन केलं तर IIR पर्सेंटेज किती आले 3.06%. आता इथे आपल्याला कळतं की IIR हे एक उत्तम मेट्रिक आहे. याचं कारण आहे की IIR काय गृहीत धरतंय की प्रत्येक इयरली किंवा प्रत्येक टाइम पिरियडमध्ये इथे कॅश फ्लो व्यवस्थितपणे येतोय, मग तो मंथली असू दे किंवा इयरली असू दे. पण
कॅश फ्लो कधी होतोय एक्झॅक्ट डेट इथे कन्सिडर केली जात नाहीये. समजा तुम्ही 1 जानेवारी 2018 रोजी म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. त्याचे प्रॉफिट तुम्हाला अशा पद्धतीने येत आहेत. 30 जून 2018 ला 25,000 रुपयाचं प्रॉफिट, 31 डिसेंबर 2018 ला 25,000 रुपयाचं प्रॉफिट आणि 30 जून 2019 ला 25,000 रुपयाचं प्रॉफिट. आता इथे तुम्हाला जे रिटर्न्स मिळत आहेत ते रेग्युलर टाइम इंटरवलनं मिळत नाहीयेत आणि म्हणूनच XIRR हे एक उत्तम मेट्रिक आपल्या समोर येते जे आपल्याला ही कॅल्क्युलेशन्स व्यवस्थितपणे करून देते. कारण इथे आपल्याला एक्झॅक्ट डेट माहिती आहेत जेव्हा कॅश फ्लो होत आहे आणि IIR एक्झॅक्ट डेटनुसार आपल्याला कॅल्क्युलेशन्स देत नाही. म्हणून XIRR आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. कारण XIRR काय करतं की कोणत्याही वेळी कितीही कॅश फ्लो झाला मग तो असमान जरी असेल तरीही तो कन्सिडर केला जातो आणि त्याचे परफेक्ट कॅल्क्युलेशन्स आपल्या समोर आणले जातात. मित्रांनो, म्हणूनच XIRR हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते अधिक ॲक्युरेट आणि रिअलिस्टिक वाटतात. कारण रियालिटीमध्ये आपण रेग्युलर इंटरवलवर कधी पैसे रिडीम पण करत नाही, आपल्याला रेग्युलर इंटरवलमध्ये कधी डिव्हिडंडही मिळत नाही किंवा रिटर्न जे आहेत ते रेग्युलर इंटरवललाही मिळत नाहीत, ते कधीही मिळू शकतात. XIRR च्या मागचं गणित काय आहे ते समजावून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा 5,000 रुपये मंथली ह्या हिशोबानं तुम्ही एक SIP चालू केली आहे, तीही 1 वर्षासाठी. 1 जानेवारी 2022 पासून तुम्ही याची सुरुवात करताय. जेव्हा तुम्ही 1 वर्ष कंप्लीट करून रिडिम्शन कडे जाताय म्हणजे पैसे काढून घेताय त्यावेळेला 70,000 रुपये त्याची किंमत झालेली आहे आणि त्याच्या डेट्स अशा प्रमाणे आहेत ज्या तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत. 1 जानेवारी 2022 5,000 रुपये, 1 फेब्रुवारी 2022 5,000 रुपये. अशा पद्धतीने 5 डिसेंबर 2022 पर्यंत 70,000 रुपये तुम्हाला रिडिम्शनच्या वेळी मिळतील. आता जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरला तर XIRR चे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळतं आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला समोर दिसत आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते तर सिरीज ऑफ कॅश फ्लो, डेट रिप्रेझेंट करते सिरीज ऑफ डेट आणि गेस इज द रँडम अझम्पशन ऑफ IRR. आता गुगल शीटवर आपण बघूया कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीने होतात. डेट ऑफ कॅश फ्लो तुम्हाला दिसत आहे 1 जानेवारी पासून 5 डिसेंबर पर्यंत. इन्व्हेस्टमेंट आणि रिडिम्शन दिसत आहे तुम्हाला 5,000च्या हिशोबानं आणि 5 डिसेंबर 2022 ला 70,000 रुपये. IIR कॅल्क्युलेशन्स बघितले तर 2.35% आणि XIRR जर बघितले तर 37.73%. आता एक्सेल फॉर्म्युला वापरून XIRR जर आपण काढला तर तो 37.73% एवढा येतो आणि IIR जर बघितला तर 2.35% एवढा येतो. IIR कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. परंतु आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की IIR जे आहे ते डेट कन्सिडर करत नाहीये म्हणून त्याचा परतावा म्हणजे रिटर्न जे आहेत तेवढे कमी बघायला मिळत आहेत. अर्थातच इथे आपल्याला कळतं की कॅश फ्लो जर असमान असेल तर तो आपल्याला योग्य रिटर्न कॅल्क्युलेट करून देत नाही आणि म्हणूनच इथे आपल्याला कळतं की XIRR हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. मित्रांनो, तर तुम्हाला CAGR ॲब्सोल्यूट रिटर्न आणि XIRR यामध्ये काय डिफरन्स आहे हे कळालंच असेल. सो लेट्स रिकॅप. तुमच्या स्क्रीनवर आता तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या एका चार्टमध्ये दिसत आहेत. तर डिफरन्स काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच. फायनली इन्व्हेस्टमेंटचा जर टेन्युअर किंवा होल्डिंग पिरियड 1 वर्षाचा असेल तर ॲब्सोल्यूट रिटर्न आपल्याला डिफरंट इन्व्हेस्टमेंटची कंपॅरिझन करण्यासाठी मदत करते. दुसरीकडे CAGR आपल्याला काय मदत करते तर एकाच कालावधीमध्ये डिफरंट इन्व्हेस्टमेंट असतील तर त्याची तुलना करण्यासाठी त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला CAGR मदत करते. आणि तिसरं म्हणजे XIRR. जर तुमचा कॅश फ्लो इरेग्युलर असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे व्यवस्थित पद्धतीने करायचे, कुठल्या इन्व्हेस्टमेंटचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे याचं कंपॅरिझन जर करायचं असेल तर तुम्ही XIRR ची मदत घेऊ शकता. आता हा व्हिडिओ आणि हा पूर्ण टॉपिक संपवण्याच्या अगोदर पर्सनल फायनान्समध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे आणि तो म्हणजे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ही पर्सनल फायनान्समधली एक बेसिक आयडिया आहे. ती आपल्याला काय सांगते की आजचा जो पैसा आहे तो उद्यापेक्षा जास्त आहे का. कारण आज आपण पैसे गुंतवू शकतो, त्याच्यावर व्याजही चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो ज्यामुळे तो कालांतराने वाढत जातो. पण उद्याचा जो पैसा आहे तो अनिश्चित आहे आणि महागाई किंवा इतर कारणांमुळे त्याचं मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नंतरपेक्षा आत्ता पैसे असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आत्ता जे मी सांगितलं ती एक समरी आहे. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी हे जाणून घ्यायसाठी बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की
प्रेझेंट व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू ही सूत्र आणि फॉर्म्युले वापरून कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. आणि जर तुम्हाला या विषयावर एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला तसं कळवा. आम्ही तुमच्यासाठी तो डिटेल व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ. मित्रांनो, आपण आपली संपत्ती वाढवण्यासाठी आणि हाय रिटर्न मिळवण्यासाठी कुठलेही फायनान्शियल प्रोडक्ट निवडू शकतो. परंतु जे रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला ॲब्सोल्यूट रिटर्न, CAGR आणि XIRR ह्यासारखे रिटर्न कॅल्क्युलेटर्स माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असता तेव्हा फक्त रिटर्नच्या डेटावर अवलंबून राहू नका. स्वतःचा जो काही रिसर्च आहे तोही करा. तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल. पर्सनल फायनान्स मॅथ हे काय असतं, कशा पद्धतीचे रिटर्न्स असतात, हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, तुमच्या ज्या काही डाऊट्स आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.